तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरांची पाण्याची चिंता मिटली. नगराध्यक्षा सौ त्रिवेणी सोनवणे यांच्या हस्ते धरण जलपूजन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या त्र्यंबक नगरीला वरुण राजाने अखेर सुखाचा वर्षाव केला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील जीवनवाहिनी समजले जाणारे आंबोली, अहिल्या आणि बेसे धरण आता पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे. धरणांची ही स्थिती पाहून शहरवासियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले आहे. या सुखद प्रसंगी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्यासह उपनगराध्यक्षा सौ वेदिका पाटणकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, सभापती सौ लीला कोरडे, नगरसेविका सौ मंजू वारुणसे, नगरसेवक कुणाल उगले, नामदेव कोरडे, जयराम मोंडे, हर्षद सोनवणे यांनी धरण क्षेत्राला भेट दिली. यावेळी सांडव्यावर जाऊन पारंपरिक पद्धतीने जलपूजन करत धरणाची साडी चोळी देऊन ओटी भरून वरुण राजाचे आभार मानण्यात आले. नमस्कार त्र्यंबकवासियो, आज आपण या ठिकाणी आंबोली धरणावर आलो आहे आणि अहिल्या धरणावर पण आपण गेलो होतो. आज या ठिकाणी जरी वरुण राजाने उशीर हजेरी लावली असली तरी त्र्यंबकच्या सर्व नागरिकांच्या मनासारखं झालेलं आहे की जो एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, की जो आज या 2 ते 3 महिन्यापासून जो नगरीला पाणी पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असून जो नागरिकांना त्रास सोसावा लागला, तर त्यासाठी वरुण राजाचे मनापासून धन्यवाद, त्र्यंबक राजाचे धन्यवाद की आज या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसामध्येच आपलं आंबोली धरण असे, अहिल्या धरण असे, बेजे धरण असं ते हे पूर्णपणे भरलेले आहे. तर आज या ठिकाणी आम्ही आंबोली धरणाचे आणि अहिल्या धरणाचं या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे आणि या ठिकाणी पूजा करून आज तुम्हाला मी सांगू इच्छिते की जे आपण पाण्याचे जे टेस्ट केले आहे ते टेस्ट रिपोर्ट पण आज आलेले आहे. टेस्ट रिपोर्ट पण चांगले आहेत. तर आपण या येत्या सोमवारपासून पाणी पुरवठा हा सुरळीत होईल आणि नगरीला जो त्रास झाला आहे तो आता त्रास होणार नाही, सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल असं मी आपणास सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या त्र्यंबकवासियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एक दिवसाआड होणारी पाणी कपात आता रद्द होणार असल्याने सोमवारपासून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळणार आहे. शहरात आणि परिसरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.